मैं सर्वचिदचित परमेश्वर साक्षात् अधीश्वरमियं शरणं रमेशम्। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि हरे ओम। नमः। हरे बृहद रथंतरयो रूपेण संहिता संधीयते इति तार्क्ष्यः वाग्वै रथंतरस्य रूपम्। बृहद रथंतरयोः रूपेण बृहत्तर असणाऱ्या रथंतर ह्या रूपानी संहिता संधीयते अक्षरांची संहिता जोड संधीयते करून दाखवतात। बृहद रथांतर रूपाने युक्ताक्षर परमात्म्याची अक्षर संधी संधान करून दाखवत आहेत। तार्क्ष वाग्वै रथांतरस्य रूपम। तार्क्ष म्हणजे तार्क्ष म्हणजे गरुड, वाग्वै वाणी, गरुड जे वाणीमध्ये राहून रथांतराचं रूप धारण करतो ते रूप दाखवतात। ते रूप कसं असतंय दाखव। प्राणो बृहत प्राण हा बृहत्तर असणाराचं स्वरूप परमात्म्याचा शिष्य भक्त असणारा प्राण बृहत बृहत शब्दाने वाचे। उभाभ्याम खलु संहिता संधीयते। त्या दोघ जण मिळून म्हणजे परमात्मा मुख्य प्राण आणि प्राण परमात्मा हे दोघ जण मिळून संहिता समाधान करून दाखवत आहेत, संधान करून दाखवत आहेत। अक्षर संहिता समाधान करून किंवा संधान करून दाखवत आहेत। वाचाच प्राणेन च, एक तर वाणी आणि दुसरा प्राण, या दोन्हीची संधी। एतस्यां हि स्म उपनिषदी संवत्सरं का रक्षयते तार्क्ष्यः। एतस्यां हि ख म्हणजे ह्या खरोखर उपनिषदाच्या द्वारे संवत्सरं का रक्षयते, एक वर्षापर्यंत गायीचे रक्षण करत असतो तार्क्ष। तार्क्ष म्हणजे गरुड। एतस्यां स्म मात्रायां संवत्सरं, खरं सांगायचं म्हणजे एतस्यां स्म उपनिषदी, ह्या उपनिषदाच्या द्वारे मात्रायां संवत्सरम, मात्रा जितक्या आहेत की नाही तेवढ्या वर्षापर्यंत का रक्षयते। तार्क्ष गायींची रक्षा करतो। गायी म्हणजे या शब्दाने शब्द देखील होतात, अक्षर देखील होतात बरं का। तपेतद ऋषीणा उक्तम, ते ही गोष्ट ऋषीने सांगितले। रथंतरमाजभारा वशिष्ठा, वशिष्ठानी रथंतरम आजभार, रथंतरम रथामध्ये असणारा एक दुसरा प्रकार आजभार स्वीकार केला, धारण केला। भरद्वाज बृहदाचक्रे अग्नेरिति, भरद्वाजाने बृहत असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप अग्नेरिव भ्रमावृथा वगैरे इत्यादी मंत्रांनी आचक्रे तयार केलं। च य एवमेतां संहितां, स य एवमेतां संहितां, जो कोणी ह्या संहितेला जाणतो आणि अनुसंधान करतो त्या व्यक्तीला जे आहे प्रजा पशु यश कीर्ती ब्रह्मवर्चस्व स्वर्गलोक आणि चांगलं पूर्ण आयुष्य हे प्राप्त होतं सांगितलेलं आहे। स य एवमेतां संहितां वेद संधीयते प्रजया पशुभिः यशसा ब्रह्मवर्चसेन स्वर्गेण लोकेन सर्वमायुरेती, आणि सगळं आयुष्य त्याला पूर्ण प्राप्त होतं। आता पहिल्या वर्णाची देवता कोण आहे तर लक्ष्मी आहे। देवता पूर्ववर्णस्य लक्ष्मीरेव प्रकीर्तिता, नारायणस्तुत्तरस्य तो वाक्प्राणादि अभिधौ मतौ। नारायण उत्तर पदाच्या उत्तर वर्णाचे म्हणजे अक्षराचे नारायणाचा नारायणाधिपती आहे। पहिल्या ह्याचा वर्णाचे लक्ष्मी देवी आहे, तर दुसऱ्या ह्याचे नारायण आहे। ते दोघा जण वाक प्राणाभिधो मतो, एक वाणी आणि प्राण ह्या नावाने असतात। मध्यस्थ संहिता नामा, मध्ये असणारा जो संहिता आहे की नाही जोडणं नावाचा, संहिता म्हणजे जोडणे, तो अर्धनारी परमात्मका, तिचा अर्धनारी स्वरूप असणारा परमात्माचा, अर्धनारी नटेश्वर जसा असतो की नाही तसा अर्ध लक्ष्मीचं रूप अर्ध नारायणाचं रूप असतं।
तो अर्थनादीपमात्मक वेदात्मकत्वात् वाङ्नामी वेदाच्या स्वरूपाने असणारी वाक देवी लक्ष्मी हीच आहे. वेदात्मकत्वात वाङ्नाम्नी वाक या शब्दाने वेदात्मक म्हणजे वेद हे लक्ष्मीचं शरीर आहे बरं का. हा आपल्याला जसा पांचभौतिक देह आहे, हा प्राकृतिक देह आहे, तसा लक्ष्मी देवीला दुसरा कोणताही देह नाही, वेदच तिचं शरीर आहे. लक्ष्मी देव प्रगीयतेचा म्हणून लक्ष्मीलाच वेद त्या रूपाने दाखवतात. प्राणनामा प्रणेतृत्वात प्राणनामाने परमात्मा जो आहे साक्षात नारायण प्राण ह्या शब्दाने वाच्य असतो. प्रणेतृत्वात उत्कृष्ट रीतीने सगळ्यांना वाहून घेऊन जातो, सगळ्यांना गतिशील करतो. जायची गती त्यांना परमात्म्याच्या मुळे सगळ्यांना मिळते बरं का. नारायण स्वयं रम इत्यानंद उद्दिष्ट. रम म्हणजे आनंद. रम शब्दाचा अर्थ आनंद. संभोग्यम संभोग्यम थमुदाहृतम. संभोग्य म्हणजे भोग घेण्याची जी वस्तू आहे, भोग घेण्याची जी वस्तू आहे त्याला थ म्हणतात. रथंतर म्हणून ह्याचं नाव आहे ना, त्याचा अर्थ सांगायला. रम इत्य आनंद उद्दिष्टा, त्यामध्ये रथंतर मध्ये र शब्दाचा अर्थ आनंद. संभोग्य असणारी वस्तू म्हणजे थ म्हणतात. विष्णुभोग्या रतितरा, विष्णूला अत्यंत भोग्य असणारी अशी रती तरा सर्वश्रेष्ठ रतीमध्ये रती प्राप्त करून घेणारी लक्ष्मी देवी. लक्ष्मी रेव रथंतर म्हणून त्या लक्ष्मीलाच रथंतर म्हणतात. तर म्हणजे काय, श्रेष्ठ. रतितरा म्हणजे रती प्राप्त करून घेणारी. आनंद संभोग, आनंद हे संभोगाधिकामुळे येणारा जो आनंद आहे ना, जास्तीत जास्त कोण लक्ष्मी देवी प्राप्त करून घेते, म्हणून रथंतर म्हणजे लक्ष्मी देवीचं नाव. नारायण बृहत्वात, बृहत्वातू बृहत शब्दवाच्य असणारा नारायण असल्या कारणाने बृहन नाम हा प्रगीत म्हणून त्याला बृहत म्हणतात. बृहद रथंतरम, बृहत रथंतरम. रथंतरस्य बृहतो देवता, देवते देवता भाऊ म्हणून रथंतराचे बृहत्तर असणारे देवते कोण आहे, ते दोघं लक्ष्मी आणि नारायण. रथंतरस्य बृहतो देवते चैव ताऊ भाऊ. वाक वाक प्राण संस्थितो चैव, वाणीमध्ये आणि प्राणामध्ये राहतात ते दोघही लक्ष्मीनारायण. ताभ्यामेव हि संधितम, आणि त्यांच्या दोघांच्या संधानामुळे आपण सगळेजण बोलू शकतो. बोलायची शक्ती येते. प्राण ह्याने काय होतं, आपल्याला शक्ती येते. वाक ह्याच्याने काय होतं, उच्चारण केलं जातं. उच्चारण करायला देखील शक्ती लागते. नाहीतर काय होतं, शक्ती नसली तर नुसतं उच्चारण करायला तर असं होतं. त्याच्यामध्ये शक्ती देखील लागते की. म्हणून शक्ती असते तरच ते वाणी उच्चारण केलेली स्पष्टपणे दिसून येते बरं का. वाक् प्राण संस्थितो चैव ताभ्यामेव हि संधितम, त्या दोघांच्यामुळे संधित झालेलं, तयार झालेलं जे स्वरूप आहे ते लक्ष्मीनारायणाचं रूप आहे म्हणून समजावं. संहिता नावाचं शुभदायक असणारं असं रूप आहे ते. एतां विद्यां वाप्तुं हि वत्सरं गा रक्षत. ही विद्या प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून 1 वर्षापर्यंत गायीची रक्षा कोणी तार्क्ष्याने केली. तार्क्ष म्हणजे गरुडाने केलं. तार्क्ष एतावन्मात्रंच समुद्दिश्य न चापरम, ह्या उद्देशानेच तार्क्ष्याने जे आहे गायीची रक्षा केलेली आहे बरं का. म्हणून ही कथा आहे, ही कथा आहे. गरुडाने गायीची रक्षा कशाला केली ते इथं सांगितलंय. म्हणून हे गरुड ह्याचा तार्क्ष ह्याचा अधिपती आहे. वाक् प्राणेन संहितेति कुंठरवात्मजः. वाक् प्राणे संहितेति, वाक आणि प्राणी प्राण ह्या दोघांच्या संहित म्हणजे दोघांच्या संपर्कामुळे हे सगळं घडतं. म्हणून कौंठरव्य म्हणतो. कौंठरव्य नावाचा कुंठरवाचा मुलगा तो कौंठरव्य. हा प्राण पवनेन पवमानो विश्वैर्देवैः स्वर्गेण. प्राण हा पवमानाच्या द्वारे, पवमान ह्या रामाने सगळ्या विश्वदेवांच्या मध्ये राहून किंवा विश्वदेवांच्या बरोबर मिळून स्वर्गेण लोकेन, स्वर्ग लोकाला प्राप्त करून स्वर्ग लोको, स्वर्गलोक म्हणून जे आहे त्या
लोकाला प्राप्त करून घेऊन ब्रह्मा, हा ब्रह्मदेव म्हणजे परमात्म्याचा भक्त, तैषा आवर आवर परा संहिता, साधारण त्याच्यापेक्षा कमी असणारी ही संहिता आहे बरं का. तयोः एताम अवर पराम संहिताम वेद, जो कोणी या अवर पर म्हणजे कमी दर्जाच्या लोकांमध्ये श्रेष्ठ असणारी संहिता, कमी दर्जाच्या लोकांच्या मध्ये श्रेष्ठ असणारी संहिता, मोठ्या लोकांच्या ह्याच्यात असलेली संहिता वेगळी. एता ह एताम अवर पराम, अवर लोकांच्या मध्ये परा, अवर म्हणजे कमी, लहान, पर म्हणजे श्रेष्ठ. खरोखर ही लहान लोकांच्या मध्ये श्रेष्ठ असणारी संहिता जो कोणी जाणतो, वेद एवं ह एव स प्रजया पशुभिर, तोच खरोखर या लोकांमध्ये प्रजा, पशु, कीर्ती, ब्रह्मवर्चस्व, स्वर्गलोक, ह्या सगळ्यांचा भोगी होत आणि संधी येते यथैषा संहिता, जी जसं ह्या संधी संहितेमध्ये सांगितले त्याप्रमाणे त्याला प्राप्त होत. संहिता देवता बभ्या, संहितेचे देवता अनेक आहेत. असं कुंठरवात्मज, कुंठरवाचा आत्मज म्हणजे मुलगा. द्वयम द्वयम देवतानां मिलितम हरिचर्वत वत, दोन दोन गोष्टी देवतांच्या मध्ये मिसळलेल्या आहेत. असं हरिशर्ववत, हरिशर्ववत, हं? हरी आणि शर्व, शर्व म्हणजे रुद्रदेव, हरी म्हणजे विष्णू परमात्मा, आणि सर्व विष्णू परमात्मा आणि शंकर हे दोन्ही एका ठिकाणी मिसळले असताना कसे असतात ते. संहिता नामक तत्र, त्या ठिकाणी संहिता हे दोघांचा वर्णद्वय, दोन दोन वर्णांनी मिसळलेले स्वरूप जाणून घेतो. कुंठरवात्मज जाणून घेतो. संहिता नामकं तत्र वर्ण मध्यस्थ देवता, दोन्ही वर्णाच्या मध्ये असणारी देवता कोणती आहे हे जाणून घेतो. तयोरेकं देवतयो परमन्यत तथावरम, त्या दोन्हीच्या मध्ये, त्या दोन देवतांच्या हरी आणि सर्वांच्या मध्ये एक परा म्हणजे श्रेष्ठ असणारी देवता म्हणजे विष्णू परमात्मा आहे. तसा आवर म्हणजे आता कमी असणारी अशी देवता म्हणजे स्वभावाने कमी गुणाने युक्त असणार म्हणजे शर्व, शर्व म्हणजे रुद्र. अवरस्य परस्यापि संयोगात संहिता, अवर असणारा आणि पर ह्या दोघांचा संयोग संहिता रूपामध्ये या इथं जोडला गेलेला आहे. प्रोक्ता आवर परेत्येव, म्हणून तिला आवर परा म्हणून असं म्हणतात. वाक प्राणाख्यो रमाच्युतो, वाक देवता आणि प्राण या रूपाने असणारे रमादेवी आणि अच्युत हे दोघं जण त्याच्यामध्ये राहतात. संहिता एका तदैवान्या, ही एक संहिता. दो म्हणून म्हणले ना, द्वयम द्वयम म्हणजे त्यापैकी द्वयम द्वयम म्हणजे रमा अच्युत हे दोघं, केशव वायू, ह्या दोघांनी युक्त असणारा असा एक रूप. वायू म्हणजे पवमानाख्य असणारा वायुदेव आहे. देवताश्च अखिला हा, केशव वायू संस्तुता संयुत, हा वायूने युक्त असणारा केशव. हा, आणि एक वायू हो पवमानाख्या, त्यापैकी दुसरा वायू जो आहे तो पवमान शब्दाने वाच्य असणारा असा आहे बरं का. तत्र वायू परमा वाक् संहितैका वायू स पवमानाख्यो देवताश्च अखिलस्य च अखिला अपि, सगळ्याची देवता म्हणजे वायुदेवच आहे. पवमान शब्दाने वाच्य असणारा वायुदेवच आहे म्हणून सांगितलंय. म्हणून आपण पवमान संहिता पारायण वगैरे करतो म्हणजे त्याच्याने वायुदेवाची स्तुती केली जाते असा अर्थ. वायुस्ස पवमानाख्यो देवताश्च अखिला अपि, तृतीया संहिता प्रोक्ता, तिसरी तिसरी संहिता ह्यालाच म्हणतात बरं का. वायू तो पवमान शब्दाने वाच्य आहे, तो तिसऱ्या संहितेचा देवता आहे. हा सशंकरा, त्या संहिता त्या देवतामध्ये कसं असतं, वायुदेव आणि शंकर हे दोघं मिळून असतात. सशंकरा हा चतुर्थी संहिता, शंकराच्या बरोबर असलेली ही संहिता चौथी सांगितलं आहे. प्रोक्ता शंकरो ब्रह्मणासह, तो शंकर ब्रह्मदेवाबरोबर मिसळून असतो. त्यानंतर पंचमी संहिता म्हणून जी आहे ती मोक्षदायक असणारी ही संहिता आहे. पंचमी संहिता तेव संहिता मोक्षदायी महा, हे सगळे पाचच्या पाच मोक्षदायक असणारेच आहेत. प्रथमायाम द्वितीयायाम विष्णुदेव परमता, पहिल्या आणि दुसऱ्या संहितेमध्ये विष्णू परमात्माच सर्वश्रेष्ठ मानला जातो. तृतीयायाम वायुदेव, तिसऱ्या संहितेमध्ये वायूच. चतुर्थीमध्ये चौथ्या संहितेमध्ये काही की सर्व देवता, आणि पाचव्या ह्याच्यामध्ये विरिंचैव पंचम्याम
विहिरींची म्हणजे ब्रह्मदेव पाचव्या विभागामध्ये झालेल्या संहितेमध्ये सांगितले. इतरे तथा त्याच्यानंतर क्रम आणि वेगळे आहेत. प्रथमायाम संहितायाम अवरो वामभागत. प्रथम संहितेमध्ये अवर असणारा विषय म्हणजे कोणता देवता म्हणजे वामभागामध्ये डाव्या बाजूचे भाग राहणारे सगळे. द्वितीयायाम तो दुसऱ्या संहितेमध्ये परम असणारा परमात्माचा आहे. तृतीयान तथा अवतः तृतीयायान तथा आवरः. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काही की आवर रूपाने म्हणजे कमी असणार असं. चतुर्थ्याम परमश्चैव चौथ्यामध्ये परमात्माच आहे पुन्हा. पंचमीमध्ये पुन्हा वामग हा आवर हा. वामग हा म्हणजे डाव्या बाजूच्या ह्याला जे आहे आवर होतो. अवराद्या परांता यदेता सर्वाच्च संहिता. लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत जे देवता आहेत की नाही ते सगळे एके ठिकाणी मिळाले असतात. संहिता म्हणजे काय मिळालेले असतात. तो आवर परा हा प्रोक्त हा म्हणून काही लोक आवर काही लोक पर अशा रीतीने म्हणले जातात. नाही ओक्ता हा म्हणून ते सगळे आवर पर असे म्हणून म्हणले जातात. परावर म्हणून देवता म्हणून देवतांना नाव आहे परावर देवता. अभिमानी द्विलोकस्य शिवा सर्वस्व लोकगात. सगळ्या लोकांमध्ये रुद्रदेव असल्या कारणाने द्विलोकाचा अभिमानी रुद्रदेवच आहे. द्योतनाचेव जीव लोक म्हणजे काय द्योतनाथ प्रकाशवंत असतात म्हणजे प्रकाशमान होतात म्हणजे याकरता जीव लोकामध्ये शंकर राहतो. स यदि परेण वा उपसृत स्वेन वा अर्थेन अभिव्याहारेण अभिव्याहार्ष एव विद्याद्दिवं संहिता आगम संहिता आगम संहिता आगम विदुषाम देवानां एवं भविष्यति इति. तो दुष्परा असणाऱ्या परमात्मा बरोबर मिसळून निघाला तर स्वतःच्या प्रभावाने किंवा अर्थेनं अर्थ हे अभिव्याहरण करत दाखवून देत. अभिव्याहार्यान म्हणजे म्हणजे त्याचा काय अर्थ आहे हे उच्चारण करत दाखवून स्वतः जाणून घेऊन हं दिवं संहिता द्युलोकामध्ये प्राप्त झालेली संहिता जी आहे की नाही ती प्राप्त करून घेतो म्हणजे त्याला मिळते असा अर्थ. द्युलोकामधून प्राप्त होणारी संहिता आणि विद्युत या रूपाने प्रकाशमान होती आणि म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्याला बरोबर घेऊन जातात त्याकरता म्हणून ते श्रेष्ठ ठरतात. म्हणून व्याहरण केलेलं उच्चारण केलेली गोष्ट सगळी आपल्याला लोकांना कळायसारखी केव्हा होती तर त्या देवतांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे त्या परमात्म्याला जाणून उच्चारण केलं असताना ते उच्चारण केलेलं सगळ्या लोकांना कळतं असा अर्थ. विद्या दिवम संहिता आगम आगमत द्युलोकामध्ये द्यू म्हणजे प्रकाश आहे आणि संहिता आहे दोन्ही एका ठिकाणी मिसळल्या असताना मिळालेल्या असताना विदुषान देवानाम एवं भविष्यती सगळ्या ज्ञानी लोकांना देवता लोकांना हे प्राप्त होतं बरं का. हे मिळू शकतं दुसऱ्यांना मिळत नाही. सामान्य मनुष्यांना मिळत नाही असा अर्थ. शाश्वत तसा असतात आणि केव्हाही तसा ज्ञानी होऊ शकतो. एवमेतां संहितां वेद. जो कोणी अशा ह्या संहितेला जाणून घेतो की नाही संधीयते प्रजया पशुभिर यशसा ब्रह्मवर्चसेन स्वर्गेण लोकेण सर्वमाय म्हणून त्याला ब्रह्मवर्चस्व प्राप्त होतं कीर्ती प्राप्त होती प्रजा प्राप्त होती पशु प्राप्त होतात स्वर्गलोक प्राप्त होतो आणि पूर्ण आयुष्य प्राप्त होतो. यदि ब्रूयान मंत्रमेतम अथापि वा आत्मार्थे अथवा परार्थे वा जर हा मंत्र उच्चारण करेल स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांच्यासाठी हं चिंतये चिंतये देवमंजसा आणि देवाला परमात्म्याला सारखं चिंतन करत राहतो. परमात्म्याचे चिंतन सारखं घडत राहतं. विद्वांसो देवता यस्मात देवता सगळे आणि विदुष लोक ज्ञानी लोक देखील तसेच असतात आणि देवता लोक देखील ज्ञानी होतात. सम्यक्तेन महत्फलम त्यामुळे चांगलं उत्तम फळ त्यांना मिळतं. तेषामेव हरिश्चैव संहिता रूपक प्रभू. त्या लोकांच्या ठिकाणी परमात्मा संहिता या रूपाने हरी परमात्मा विष्णू परमात्मा आगमत देवलोकंतू त्या सगळ्या देवता लोकांना त्या लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन देवलोकामध्ये गेले म्हणजे स्वर्ग लोकाला गेले. देवांच्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून गेलेला आहे. देवेश अनुग्रहम इथे चिंतयतस्तेषां प्रसादात फलवंजता.
अशा रीतीने चिंतन करणाऱ्या लोकांना परमात्म्याच्या अनुग्रहाला अनुग्रहाला प्राप्त होतं, म्हणजे फल त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने त्यांना प्राप्त होतं. अंजसा म्हणजे निश्चित रूपे प्राप्त होतं. असं चिंतन केल्या लोकांना फल प्राप्त होतं. वाक् संहितेति पंचाल चंड वाचा वै वेदान संधीयन्ते. वाक् संहिता म्हणून ही वाणीच्या बद्दलची असणारी संहिता. पंचाल चंड पंचाल देशामध्ये असणारा एक चंड, पंचाल चंड म्हणून त्याचं नाव. वाचा वै वेदान संधीयते, वाणीच्या द्वारे सगळ्या वेदांचा संधान करतो. वाचा छंदांसी, वाणीने छंद सगळे कोणते कोणते छंद असतात ते सगळे जाणून घेतो. वाचा मित्रांनी संतती, वाणीमुळे त्याच वाणीमुळे वाग्देवतेमुळे मित्रांचा संधान करून घेतो. वाचा सर्वाणी भूतानी, त्याच वाणीने सगळ्या प्राणी लोकांना आपल्या अधीन करून घेतो, संदेश देतो. असो वागे व इदं सर्वमची, वाणीमुळे सगळं काही हे होऊ शकतं. म्हणून सताम पुनःसप्तपदी न उच्यते. म्हणून सज्जन लोकांचा संपर्क एकमेकाशी कसं होतं, एक 7 शब्द बोलले की होऊन जातो बरं का. सताम पुनःशास्त्र सप्तपदी न उच्यते. सताम समागम, सज्जनांचा समागम 7 पदांनी होती म्हणून सांगितलं. तसं सांगितलं इथं. वाचा मित्रांनी संतती, वाचा सर्वाणी भूतानी, वाणीच्यामुळे मित्र संधान होतात. वाणीने सगळे प्राणी अनुकूल होतात. तो वागे वेदम सर्वमपि, म्हणून वाघच सगळ्याला कारणीभूत आहे बरं का. तद्यत्र तद येत यत्र एतदहीयते वा भाषते वा, जो कोणी हे शिकतो किंवा भाषण करतो किंवा वाणी उच्चारण करतो तदा प्राणो भवती, तर त्या प्राणावर, त्या व्यक्तीवर प्राण परमात्मा परमात्मा प्राणशब्द वाच्य असताना किंवा प्राणशब्दाने वाईज, हे दोघंही त्याच्यावर अनुग्रह करतात. वाक तदा प्राणम रेह, वाक त्यावेळेस प्राणामध्ये राहून रेह र इह रेह, रेभांशी म्हणजे उच्चार करायला लावते. वाणी आणि प्राण हे दोघं मिळून र इह रेह उच्चारले जातात, उच्चाराला कारणीभूत बनतात. अरे तूष्णीम वा भवती, किंवा ज्या ठिकाणी तूष्णीम म्हणजे तोंड झाकून बसतो की नाही, तर त्यावेळेस काय होतं, स्वपिती म्हणजे झोपतात. स्वपिती वा प्राणे तदा वाघ भवती, मग त्यावेळेस प्राणामध्येच राहते वाणी. मग वाक आणि प्राण हे दोन्ही मिसळून नसतात त्यावेळेस, झोपलेले असताना. तदा वाघ भवती, प्राणामध्ये वाघ राहती. प्राणस्तदा वाचम रे, त्यावेळेस प्राणच मुख्य वाणीला उच्चारण देणं म्हणजे बाहेर काढती. ताव अन्योन्यम रिहा, मग ते एकमेकाशी मिसळले जातात, मिळाले जातात. त्यावेळेस मग मिळाल्यावर वाक आणि प्राण हे दोन्ही मिसळल्यावर वाघबाई माता, ती मिसळून असणारी जी आहे वाक रूपी असणारी माता म्हणजे लक्ष्मी. प्राण हा पुत्र, हा त्या ठिकाणी प्राण म्हणजे पुत्र आहे. तदपेत ऋषीणोक्तम, हीच गोष्ट ऋषीने सांगितली आहे बर का. तदपेत ऋषीणा उक्तम. एक सुपर्णस्य समुद्रमा विवेश, इदं विश्वं भुवनं विहितं पाकेन. पहा, सुपर्ण म्हणजे गरुड, तार्क्ष. एक हा सुपर्ण, हा एक हा म्हणजे एक सुपर्ण. सुपर्ण शब्दाने गरुड देखील होतो, सुपर्ण शब्दाने संन्यासी लोक देखील होतात, यती लोक. तर समुद्र महाविवेश, तो समुद्रामध्ये प्रविष्ट झाला. तैदम विश्वम भुवनम, या सगळ्या भुवनाला जाणून घेतो, पाहतो. तम पाकेन मनसा पश्यम, त्याला त्या मनाने कोणत्या परिपक्व दशेमध्ये असणाऱ्या मनाच्या द्वारे सगळं पाहिलं त्यांनी. अपश्यम अंतितस्तम, त्यावेळेस जवळ जाऊन पाहिलं. त्यावेळेस माता रेळली. आह! माता म्हणजे लक्ष्मी देवी रेळली. रेळली म्हणजे अभिव्यक्त झाली, रेळली शब्दाचा अर्थ अभिव्यक्त झाली. त्या एका स्वरूपाने ती अभिव्यक्त झाली, म्हणजे शब्दाच्या स्वरूपाने ती बाहेर आली. सौ रेळली मातरम, आणि त्या आईला, मातरम म्हणजे आई स्वरूपी असणाऱ्या त्या लक्ष्मी देवीला रेळली जाणून घेतो. रेळली
अभिव्यक्त करून करणे किंवा जाणून घेणे दोन्ही अर्थ दाखवले सगळे. तय एवमेतां संहितां वेद, जो कोणी ह्या संहितेला जाणतो तो संधीयते प्रजया पशुभिः तथा ब्रह्मवर्चसेन स्वर्गेण लोकेन सर्वा विरेति. त्याला प्रजा प्राप्त होतात, पशु प्राप्त होतात, कीर्ती प्राप्त होती, ब्रह्मवर्चस्व प्राप्त होतं, स्वर्गलोक प्राप्त होतो आणि आयुष्य पूर्ण प्राप्त होतं, पूर्ण आयुष्य होतो इति. पंचालचंडो वाचंतो ब्रह्माणीं हि सरस्वती. पंचालचंड नावाचा एक विद्वान वाचंतो ब्रह्माणी, वाणीला जे आहे की नाही, ब्रह्माणी, ब्रह्माणी नावाच्या वाणीला सरस्वती, सरस्वती ब्रह्माणी म्हणजे सरस्वती. वाचंतो ब्रह्माणी हि सरस्वती मन्यते अस्याः पुत्राः. पुत्र होते म्हणजे त्यांच्या वाणीचे पुत्र म्हणून असं समजतात. देव नारायण प्रभू, देव नारायण प्रभूला परमात्माला त्याचा त्यांचा मुलगा समजतात. सरस्वती ब्रह्माणीच्या त्यांचा मुलगा. वेदैर्हि व्यज्यते विष्णू, कारण वेदांच्या द्वारेच की परमात्मा अभिव्यक्त होतो. वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः वेदांतकृत वेदविदेव चाहम म्हणल्यासारखं वेदैर्हि व्यज्यते विष्णू, सा च वेदाभिमानी. आणि ती वेदांच्या द्वारे अभिव्यक्त होणारा परमात्मा होतो खरं, पण ती त्या वेदांच्या अभिमानी कोण आहे बाबा, तर साच लक्ष्मी, ती लक्ष्मी आहे. सरस्वती म्हणतात किंवा ब्रह्मणी म्हणतात, लक्ष्मी. प्राणस्थो भगवान विष्णू, प्राणामध्ये कोण असतो, भगवान विष्णू परमात्मा. प्राणनामा प्रणेतृत, त्याला का बरं प्राण म्हणतात, तर प्रणेतृत सगळ्यांना वाहून घेऊन जातो याकरता प्राण. ब्रह्मणोपि पिता नित्यम, ब्रह्मदेवाचा देखील तो वडील आहे. भगवान पुरुषोत्तम म्हणून परमात्मा ब्रह्मदेवाचा देखील वडील असल्याप्रमाणे उपचार्य ते पुत्र इति, तो ब्रह्मदेवाला भगवान पुरुषोत्तम आपला मुलासारखा त्याला वागत असतो, वागवत असतो. उपचार्य ते, त्याची उपचार्या करतो म्हणजे त्याची शुश्रूषा करतो, त्याला पाहणं देखभाल करणे म्हणतात त्याला. पुत्र या नावाने करतो. वेदैर व्यज्यते हरिही, म्हणून सगळ्या वेदांनी कोण अभिव्यक्त होतो, कोण वाच्य होतो, ते परमात्मा. त्या देवी संहिता नाम, ती देवी म्हणजे संहिता, आपल्याला कळण्याचे मार्ग, कळण्याचा मार्ग आहे. देव वेदमाता लक्ष्मी देवी संहिता या नावाने आपल्याला परमात्माची जाणीव करून देते, ओळख करून देते. वाच्य अस्या विष्णुदेवही, म्हणून ती ज्याच्याबद्दल आपल्याला कळवून द्यायला जाते की नाही, तो कोण, तर विष्णू, विष्णुदेव ही. अर्थात प्रजापती संहिता, आता ह्यानंतर प्रजापती संहितेच्या बद्दल सांगतात. ज्या या पूर्वरूप इत्यादी दाखवतात, ते उद्याच्या काळी निवेदन. हं? प्रजापती संहिता, असा आता हा प्रजापती संहिता, प्रजापती संहिता बद्दल सांगतो. श्रीकृष्ण हरे.